सुंदर. नमस्कारम वन्नक्कम. लालबागची सिद्धी या युट्यूब चॅनल मध्ये मी सिद्धी कदम तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करते. आज लालबागची सिद्धी आलेली आहे मुंबईच्या मिनी कर्नाटक मध्ये, म्हणजेच माटुंगामध्ये. माटुंग्यामध्ये जेव्हा आपण येतो ना, तेव्हा आपल्याला तमिळनाडू, केरळ, कर्नाटक या संस्कृतीचं दर्शन घडतं. तर आज आपण या माटुंग्याची सफर एका मंदिरापासून सुरू करणार आहोत. हे मंदिर तुम्ही जे माझ्या मागे बघताय ते आहे श्री राम मंदिर. ह्या मंदिराकडे जेव्हा मी पाहिलं ना, मदुराई टेम्पलचा भास झाला. पण इथे आता सध्या आतमध्ये मोबाईल फोटोग्राफी अलाउड नाहीये, त्याच्यामुळे मी पहिलं मंदिरात जाते, दर्शन घेते आणि नक्की तिथे कोणकोणत्या देवदेवता आहेत याचं वर्णन मी तुम्हाला बाहेर येऊन सांगते. तर चला आपण आतमध्ये जाऊया आणि मंदिरात दर्शन घेऊया. मी आताच मंदिरात दर्शन करून आली. खरं सांगू ना, इतकं सुंदर मंदिर आहे, इतकं सुंदर आतमध्ये नियोजन आहे. प्रत्येक देवदेवतांच्या मूर्त्या इतक्या सुंदर पद्धतीने ठेवल्या आहेत आणि महत्वाचं म्हणजे मंदिरात स्वच्छता आहे आणि खूप शांत वाटतं. मला तर एखाद्या कर्नाटकच्या मंदिरात गेल्यासारखं वाटलं इथे आल्यानंतर. खूप दिवे लावले होते मंदिरात. तर मला तर इकडे येऊन खूप सुंदर वाटलं. तुम्ही सुद्धा या मंदिरात दर्शनासाठी नक्की या. तर मंदिरात आता खूप सुंदर असं दर्शन झालं. त्यानंतर आपण पुढे आल्यानंतर आपल्याला फुल मार्केट लागतं. तर खूप सुंदर सुंदर हार इथे बघायला मिळतात आणि विशेष करून लग्नात जे वधूवर एकमेकांना हार घालतात त्याची खरेदी इथे केली जाते. तर आपण बघूया ना की हारांमध्ये काय काय प्रकार आहेत. तर सध्या ट्रेंडिंग मध्ये असलेला प्रकार म्हणजे कमळांचे हार. आपण इथे बघू शकतो की खूप सुंदर असे कमळांचे हार आपल्याला बघायला मिळतात. त्याच्यानंतर इथे मला एका हाराने माझं लक्ष वेधलं, ते म्हणजे मोरपंखांचा हार. खूप कौशल्याने मला असं वाटतं की हे मोरपंख गुंफून त्यांचा हार बनवलेला आहे. तर हे हार फक्त डिस्प्लेसाठी त्यांनी लावले, त्यामुळे यातली फुलं तितकीशी ताजी नाहीये. पण ते अशा पद्धतीचे तुम्हाला हार हवे असतील तर ते ताजे हार बनवून देतात. मी त्यांना विचारलं. पण इथे पुढे आल्यानंतर बघू शकतो की इकडे आपल्याला गजऱ्यांमध्ये सुद्धा खूप व्हरायटी बघायला मिळतात. जे साधारण आपण मार्केटमध्ये गजरे बघतो ते फक्त मोगऱ्याचे असतात, जाईजुईचे असतात, पण इथे मिक्स फुलांमध्ये गजरे आहेत. आणि आपण इथे जवळून बघूया की ह्याच्यामध्ये नक्की काय काय प्रकारचे गजरे आहेत. तर मोगऱ्याचा गजरा आपल्याला दिसतोय. त्याच्यानंतर हा आबोलीचा, तगर असा मिक्स फुलांचा गजरा आहे. आणि हा गजरा जो आहे ना तो म्हणजे साऊथ इंडियन मध्ये जास्त घातला जातो, जो मी सुद्धा आज घातलाय. तर शेवंतीचा गजरा आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचे गजरे आपल्याला इथे बघायला मिळतात. आता मी आली मद्रास कॅफेमध्ये. इथे असं वेगळं शूट करणं खरंच शक्य नाहीये, कारण खूप खूप गर्दी आहे हॉटेलमध्ये. तर मी पहिला पदार्थ मागवलाय, तो म्हणजे उपमा पोळी असं याचं नाव आहे. तर तुम्हाला टेस्ट करून सांगते की कसं आहे. आपण टेस्ट करूया. खूप मस्त आहे, म्हणजे इतकं सुंदर लागतं ना. आपण नॉर्मल उपमा नेहमी खाल्ला असेल, पण हा काहीतरी वेगळा प्रकार होता. तर खूप छान आहे. आता दुसरा पदार्थ सुद्धा आपण ऑर्डर केलाय, तर तो येईल. दुसरा पदार्थ मागवलाय तो म्हणजे जो अस्सल कर्नाटक साऊथ इंडियामध्ये खाल्ला जातो, तो म्हणजे मसाला डोसा, जो मला खूप आवडतो. तर आपण खाऊन बघूया. तर क्रिस्पी आहे एकदम आणि असं एकदम जे बटर असतं, लोणी असतं, तर ते आपल्याला ह्याच्यामध्ये दिसतं. आपण खाऊया. मस्त आहे. सांबार टेस्ट करूया. सांबारची जी टेस्ट आहे ना, ती एकदम ऑथेंटिक साऊथ इंडियन रेस्टॉरंटची आहे. म्हणजे हे खरंच एकदम अस्सल दक्षिण भारतीय पदार्थ देणारच रेस्टॉरंट आहे. चटणी बघूया. सुंदर. तिसरा पदार्थ आलेला आहे आणि तो म्हणजे मी ऍक्च्युली इडली आणि मेदूवडा मागवलेला. पण त्यांनी मला विचारलं की तुम्हाला नक्की रस्सम मध्ये पाहिजे की सांबार मध्ये पाहिजे. तर मी विचारलं की रस्सम आणि सांबार मध्ये नक्की काय फरक आहे. ते म्हणाले की रस्सम ची रेसिपीज वेगळी आहे आणि ते थोडं स्पायसी येतं आणि सांबार आपण नॉर्मल खातो तसं. तर मी रस्सम मागवलं, काहीतरी वेगळं ट्राय करायचं म्हणून. तर चला आपण टेस्ट करूया.
तर पहिला आपण इडली आणि रस्सम बघूया कसं लागतंय. थोडं स्पायसी आहे, वेगळी टेस्ट आहे रस्समची, पण छान आहे. आता आपण मेदूवडा बघूया. खरं सांगू ना, इडलीपेक्षा मेदूवडा सोबत रस्सम खूप छान कॉम्प्लिमेंटरी जाते, खूप छान लागते. तर मला आवडलं. आणि हा मी मगाशी जे तुम्हाला उपमा दाखवला, पोळी उपमा, त्याबद्दल मला असं कळलंय की तो फक्त मद्रास कॅफे मध्ये मिळतो, इतर कुठेही ठिकाणी तो मिळत नाही. त्यामुळे तुम्हाला जर ते खायचं असेल तर तुम्हाला इथेच यावं लागेल. तर आता आपण आपल्या खाण्याला एक फायनल टच देऊया, ते म्हणजे मला सगळ्यात जी गोष्ट आवडते ती म्हणजे फिल्टर कॉफी. तर ती आता मी तुम्हाला दाखवते की मी ऍक्च्युली मला इथे आल्यानंतर कळलं की इथे 2 प्रकारचे फिल्टर कॉफी आहेत. एक आहे ती म्हणजे गुळाची मिळते आणि दुसरी आहे ती म्हणजे साखरेची मिळते. मी म्हटलं की दोन्ही मागवते आणि तुम्हाला सांगते नक्की कोणती चांगली आहे, साखर की गुळ. आणि ते अशा भांड्यामध्ये येतं, हे ऑथेंटिक साऊथ इंडियन भांडं आहे. तर आपण बघूया गुळाची टेस्ट करून पहिलं. मस्त आहे, म्हणजे मी गुळाची कॉफी पहिल्यांदाच प्यायली आहे. साखरेची बघूया. मला खरंच विचाराल तर मला गुळाची जास्त आवडली, कारण म्हणजे हेल्थसाठी पण चांगली आहे आणि मला टेस्ट वाईज गुळाची जास्त आवडली. तर मी कॅफे मद्रासमध्ये आली होती. 1940 पासून हे रेस्टॉरंट तिकडे आहे. आणि तुम्हाला इकडलं वैशिष्ट्य सांगू ना, तर रेस्टॉरंटमध्ये आल्यावर आपल्याला एक चांगला रिस्पेक्ट दिला गेला किंवा आपल्याला चांगलं वागवलं गेलं ना की आपल्यालाही बरं वाटतं. तर तसेच मी इकडे बाहेर काका होते बसलेले, जे रेस्टॉरंटचे ओनर आहेत. त्यांचं नाव आहे जगदीश गोपाळ कामत. तर त्यांना रेस्टॉरंटमध्ये जाणारी प्रत्येक व्यक्ती भेटायला येत होती. ते आपुलकीने विचारपूस करत होते. ते माझ्याशी बोलले आणि मी जेव्हा त्यांना विचारलं की तुम्ही रेस्टॉरंट बद्दल काही सांगाल का, तर ते अगदी उत्साहाने तयार झाले. तर आपण काकांचं स्वागत करूया आपल्या चॅनलमध्ये. काका, खूप खूप स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये. तर मला सांगा की कधीपासून हे रेस्टॉरंट इकडे आहे? 1940. त्याची स्थापना कशी झाली, काय हिस्ट्री आहे यामध्ये? म्हणजे ओरिजिनल ओनर जो आहे हा साऊथ मधला होता, म्हणजे मद्रास मध्ये, म्हणून त्याने ते कॅफे मद्रास म्हणून. माझे वडील त्याचे पार्टनर होते. अच्छा. तर नंतर 2-3 वर्षांनी मी ती वडिलांनी टेक ओव्हर केला. अच्छा. गोपाळ कामत यांनी. अच्छा. नंतर मग ओनर झाले. नंतर मी 1964 पासून मी बसायला लागलो. नंतर आता थर्ड जनरेशन आहे. हे माझी मुलं जी आहेत, 2 मुलं आहेत, एक देवव्रत आणि एक जयप्रकाश. जयप्रकाश मोठा आता हा बघ, आणि देवव्रत आता ते मुलं बघतात. मी आय एम 82 नाव, सो ऑलमोस्ट रिटायर लाईक. काकांचं वय 82 आहे, पण काकांच्या उत्साहावरून ते वाटत नाहीये. तर अजून मला हे विचारायचं की आता आपल्या रेस्टॉरंट मध्ये नक्की कोणते पदार्थ जास्त, ग्राहकांची पसंती कोणत्या पदार्थांना आहे? आमच्याकडे फक्त साऊथ इंडियन मिळतं. बटाटवडा, समोसा, पॅटी, कुठलीही गोष्ट नाही. साऊथ इंडियन थोडं दुसरं एकही वस्तू आम्ही बनवत नाही. साऊथ मध्ये जेवढ्या बहुतेक वस्तू आहेत त्या आम्ही कव्हर करतो. बनपुरी आहे, सेट डोसा आहे, रागी डोसा आहे, ह्या सगळ्या. आणि तो म्हैसूर साधा आणि रसम वडा, नंतर कढी वडा आहे पण आहे, त्याला मूर कोळंबो वडा म्हणतात, तोही वडा आहे. या सगळ्या असे निरनिळ्या डिश, साऊथच्या डिशेस फक्त आम्ही त्या बनवतो. आपण काका खूप रील मध्ये बघतो की अक्षरशः बाहेर गर्दी, म्हणजे रांगाच्या रांगा असतात सुट्टीच्या दिवशी. मला वाटतं ही तुमच्या चव जी तुम्ही टिकवून ठेवले इतके वर्ष, कारण का हे सिक्रेट. आमच्या इथे आमच्या घरातली माणसं नेहमी असतात. बरोबर. आम्हाला ब्रँचेस नाहीत. बरोबर. 364 डेज आणि 24 आवर्स आमची माणसं कोण ना कोणतरी असतोच. तुम्ही मेनू बघाल हार्डली 30-40 असतील. त्यामुळे काय होतं, म्हणजे आयटम संपल्यावर लगेच फ्रेश येतं. फ्रेशनेसला एक चव असते. त्यामुळे आमच्या इकडे नेहमी फ्रेश असतं. आम्ही दुपारी बंद करतो, 7 वाजता उघडतो, 2:30 वाजता बंद करतो. 2:30 वाजता बंद करून सबंध हॉटेल धुतो सगळं, आणि 4 वाजता परत उघडतो आणि प्रत्येक आयटम फ्रेश करतो. त्यामुळे आमचं ते नाव कमवलं आहे. सगळी मोठी माणसं येतात.
तर कधी आलात माटुंग्याला तर कॅफे मद्रासला नक्की भेट द्या. माझी तर खूप मोठी पसंत झाली आहे हे हॉटेल, कारण मी पहिल्यांदा आली आणि मला पहिल्याच वेळेला तिकडले सगळे पदार्थ आवडले. काका तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि Thank you, खूप thank you. धन्यवाद की तुम्ही Yeah. आमच्या चॅनल मध्ये बोलला. तर आताच आपण कॅफे मद्रासचे जे ओनर आहेत त्या काकांशी गप्पा मारल्या. त्यांनी आपल्याला कॅफे मद्रासची पूर्ण माहिती दिली आणि आज मी माटुंगाची सफर केली. तुम्हाला ती कशी वाटली मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अजून कोणकोणत्या ठिकाणी मी गेलं पाहिजे तेही सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि लालबागची सिद्धी या माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.